नमस्कार. दिनांक 2 मे. कथेचं शीर्षक आहे कंटाळा करतोस काय. मोरोपंत बापट बडदाळ्यास जकात कारकून होते. अक्कलकोट गाणगापूरला जाणारे यात्रेकरू त्यांच्याकडे उतरून स्नान भोजन विश्रांती करीत. मोरोपंत त्यांची सेवा करताना कंटाळा कुचराई करीत. एक वेळ अक्कलकोटात महाराजांच्या दर्शनास मोरोपंत गेले. त्यांना पाहून महाराज म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्यांचे अप्रेम धरून कंटाळा करतोस काय. त्यांची नीट सेवा करावी. मोरोपंत खजील झाले, पण त्यानंतर ते मनापासून यात्रेकरूंची सेवा करू लागले. त्यांचा उत्कर्ष झाला. कोणताही जकात नाका लक्ष्मीच्या मंदिरासारखा असतो. सदैव लक्ष्मीचा नृत्य विलास तेथे छन छन करीत चालू असतो. तिच्या सुवर्ण रजत वस्त्रांची सळसळ तेथे ऐकू येते. पण ही लक्ष्मी म्हणजे महामाया आहे हे तिच्या पुजाऱ्यांनी म्हणजे कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावे. ही लक्ष्मी जशी मोहमयी असते तसा तिचा सहवासही उन्मादकारक असतो. म्हणून एकट्या लक्ष्मीशी कधीही संवाद साधू नये. केव्हा तोल जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी तिच्या पतीशी म्हणजे नारायणाशीही अनुसंधान ठेवणे इष्ट असते. त्यामुळे लक्ष्मीच्या मोहक विभ्रामांना आळा बसतो. हा नारायण म्हणजे विष्णू स्वरूप गुरु होय. या नारायणाच्या सहवासात जो राहील त्याला लक्ष्मी मोहात पाडू शकत नाही आणि त्यालाही लक्ष्मीची मोहिनी पडत नाही. जकात नाक्यावर काम करणाऱ्या मोरोपंतांना या लक्ष्मीच्या सहवासाने म्हणा की नुसत्या वासाने म्हणा थोडासा उन्माद चढला होता. अक्कलकोट गाणगापूरच्या वाटेवरच त्यांचे घर असल्याने येणारे जाणारे यात्रेकरू त्यांच्याकडे उतरत असत. त्यांच्या स्नान भोजन विश्रांतीचा तो एक टप्पाच होता. यात्रेकरू जे काही खुशीने देतील त्यातून मोरोपंतांना थोडीफार संसाराला लागणारी मदत होत होती. पण जकात नाक्यावरील लक्ष्मीची प्रचंड आवक पाहणाऱ्या मोरोपंतांना ही मदत फारच क्षुद्र वाटत होती. जकात नाक्यावरील लक्ष्मी ही त्यांची नव्हतीच, पण तिचा सहवास उन्मादकारक होता. त्यामुळे जास्त अपेक्षेने मोरोपंत यात्रेकरूंची हेळसांड करू लागले. महाराजांना हे कळल्याशिवाय कसे राहील. मोरोपंत पुढे एकदा अक्कलकोटास आले तेव्हा महाराजांनी त्यांना स्पष्ट सुनावले, आमच्याकडे येणाऱ्याचे अप्रेम धरून कंटाळा करतोस काय. उगाच स्वास्थ बसून त्यांची सेवा करावी. मोरोपंतांना महाराजांच्या अंतसाक्षीत्वाचे आश्चर्य वाटले. आपल्याकडूनच घडत असलेल्या हलगर्जीपणाचा खेदही वाटला. महाराजांची क्षमा मागून ते परतले. यात्रेकरूंची ते प्रेमाने सोय करू लागले. तसा त्यांचा उत्कर्ष होऊ लागला. परमार्थाच्या दृष्टीने विचार करता मोरोपंत हे परमार्थाच्या मार्गावरील मठ आश्रम मंदिरातील साधक अधिकारी यांचे प्रतीक आहे. परमार्थाच्या या मार्गावर अर्थार्थी जिज्ञासू मुमुक्षू अशी मोठी वर्दळ असते. त्यांच्यावर नजर ठेवून त्यांच्याकडून जप तप सेवा साधनेचा पथकर म्हणजे टोल वसूल करण्याचे काम या साधक अधिकाऱ्यांचे असते. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांना सर्वांकडून आदर मान सन्मान नमस्कार चमत्काराचा लाभ घडतो. परंतु त्यामुळेच त्यांना थोडा अहंकार चढतो. मान सन्मानाचा नमस्कार चमत्काराचा उन्माद त्यांना चाळवतो आणि ते आपणाकडे येणाऱ्यांची अवहेलना करू लागतात. सद्गुरूस हे आवडत नाही. का आवडावे. हा मान सन्मान नमस्कार चमत्कार या साधकांचा नसतो. तो जकात नाक्याच्या मालकाचा म्हणजे सद्गुरु देवाचा असतो. तरीही आपणच सर्वे सर्व असल्याची भावना करून ते जेव्हा भक्तांची हेळसांड करू लागतात तेव्हा सद्गुरूंना राग येणे स्वाभाविक आहे. योग्य वेळ येताच सद्गुरू या साधक अधिकाऱ्याची कान उघाडणी करतात. अशी कान उघाडणी झाली की भानावर आलेले सिद्ध साधक मठ आश्रम मंदिराचे काम व्यवस्थित व योग्य रीतीने चालवू लागतात. त्यांच्या संभाव्य अधपात टाळणे हाच त्यांच्या उत्कर्ष असतो. परंतु त्यांचा उत्कर्ष सहन न होणारे समाजात बरेच लोक असतात. त्यांनी या सिद्ध साधकांचे चारित्र्य हनन करण्याचे शिलावर शिंतोडे उडवण्याचे अगर प्रतिमा डागाळण्याचे कितीही प्रयत्न केले तरी सद्गुरू त्यांचा पाठीराखा असल्याने कोणाचे काही चालत नाही. हे त्यांना पदभ्रष्ट करू शकत नाहीत. हा या लीलेचा संकेत आहे. धन्यवाद.